नमस्कार, मी गिरीश निगम. 60 सेकंदात बातमी या बुलेटिनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. दिवसभरातल्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला केवळ 60 सेकंदात सांगणार आहोत. सुरुवातीलाच पुण्यातील बातमी. लेक वैष्णवीवरच्या आरोपांनी वडील अनिल कसपटे व्यथित झाले, त्यांना अश्रू अनावर झाले. पाहूया 60 सेकंदात बातमी. बसायचं कुठे गेलं? छोटे आरोप वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी फेटाळून लावले. लेकीची बदनामी करू नका अशी विनंती त्यांनी केली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. चारित्र्यावर बोलणं हगवणेंना शोभत नाही. माझ्या लेकीचे जिवंतपणी हाल केले, आता तिच्या मृत्यूनंतर तिची बदनामी करू नका अशी विनंती कसपटे यांनी केली. हगवणेंच्या वकिलांनी न्यायालयात केलेले सगळे आरोप त्यांनी फेटाळून लावले. माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट चिंतवणे उडवू नका. तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. मला एवढं सांगायचं आहे तुमच्या प्रसार माध्यमातून. हगवणेंकडे केवळ एकच कार आहे आणि ती आम्हीच दिल्याचं कसपटेंनी स्पष्ट केलंय. लग्नानंतर जावई शशांकची लाख रुपयांचा मोबाईल देण्याची मागणीही पूर्ण केल्याचं कसपटेंनी सांगितलं. यावेळी लेकीवरच्या आरोपांनी बाप व्यथित झाल्याचं दिसून आलं. दरम्यान वैष्णवीला मृत्यूआधी 8 दिवस मारहाण करण्यात आली होती. शशांक हगवणेने लोखंडी पाईपनं वैष्णवीला मारहाण केल्याचा आरोप वैष्णवीच्या कुटुंबियांनी केलाय. वैष्णवीला मारहाण केलेला पाईप पोलिसांनी आता जप्त केलाय. वैष्णवीला सतत 8 दिवस सासरच्या मंडळींनी मारहाण केली होती असा आरोप होतोय. कसपटे कुटुंबियांनी हा आरोप केलेला आहे. वैष्णवीच्या मोबाईल चॅटचे आरोप बिनबुडाचे असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पाच सहा दिवस तिला मारहाण करण्यात आली. त्यावेळेस एकदा आली होती तर हाताने केलं, त्यावेळेस ती तशी आईपाशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये, मला छळ होतोय. पण तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही ह्याच्यावर 7 वाजता फोन आला आणि तिला जावं लागलं. वैष्णवी हगवणे प्रकरणात नवीन व्हिडिओ समोर आलाय. वैष्णवीच्या आई वडिलांनी तिला गणेशोत्सवाच्या काळात चांदीच्या गौराई भेट दिल्या होत्या, त्याचा हा व्हिडिओ समोर आलाय. तर दुसरा व्हिडिओ हा अंगठी दिल्याचा आहे. वैष्णवीचा नवरा शशांकला तिच्या आई वडिलांनी अधिक मासात अंगठी भेट दिली होती. बघा, वैष्णवीचे हे 2 व्हिडिओ समोर आलेले आहेत. एवढं सगळं देऊन देखील सासरच्या मंडळींचा जो लोभ आहे तो काही कमी झाला नव्हता. त्यांची हाव कायम होती आणि या लोभीपणानंच वैष्णवीचा बळी घेतला. हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशी घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय. तसंच बार संघटनेची विपुल दुशींची सनद रद्द करावी अशी मागणी देखील केली आहे. वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर 2 दिवसात त्याचा साखरपुडा होणार होता. तिच्या आत्महत्येमुळे तो थांबला नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचा आणि वैष्णवीच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का याचा तपास व्हावा म्हणून आम्ही डिटेल्स न्यायालयात दिल्याचं देखील वकिलांनी सांगितलं. डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले आहेत त्याची काही कारणं आहेत. शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणालं तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं. आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का, हे तुमचं आर्ग्युमेंट, कोर्टातलं आर्ग्युमेंट. मला तातडीने पहिलं सांगायचं आहे की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे. अशा वकिलांची सनद रद्द करायला. दरम्यान या प्रकरणातला फरार आरोपी निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली. वैष्णवीच्या बाळाचा छळ केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैष्णवीच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवण्याच्या पतीचा जवळचा मित्र आहे आणि वैष्णवीच्या आत्महत्येनंतर त्यानं वैष्णवीच्या बाळाला लपवून ठेवलं होतं. 75 जे ॲक्ट हे कलमसुद्धा याच्यामध्ये वाढ करून आणि कन्फाईनमेंट 342 जो पूर्वीचा IPC आहे, म्हणजे मुलाला दाबून ठेवलं, त्याबद्दल तो गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यातून रितसर कोर्टाकडून पण आपण सर्व परमिशन्स वगैरे घेतलेल्या आहेत की निलेश चव्हाणला या ठिकाणी ताब्यात ठेवलेला आहे. तो फेक कॉल होता कंट्रोलला दिलेला, त्याच्यावरून ते गायकवाड नावाचे, संतोष गायकवाड नावाचे व्यक्ती आहे, त्याच्यावर 227 प्रमाणे एक BNS प्रमाणे यांचे दाखल केलेले आहे आणि त्याच्यावर कारवाई केलेली आहे. कुणाला ते विनाकारण खोटे कॉल करणे किंवा वारंवार कॉल करणे, फेक कॉल करणे यासाठी जर पोलीस वापर करत असेल तर त्याच्या विरोधात नक्कीच पोलीस कारवाई करतील.
फलटण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. केळी उत्पादकांना फटका बसलाय. सुमारे 2 एकर क्षेत्रातील केळी पीक उद्ध्वस्त झालंय. यात शेतकऱ्यांचं 12 लाखाहून अधिक नुकसान झालंय. आता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरवल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. त्यामुळे सरकारनं नुकसान भरपाई देण्याची मागणी बळीराजाकडून होती. 2 एकर केळी बाग उद्ध्वस्त झालेले आहेत. फलटण तालुक्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा शेतीला मोठा फटका बसलाय. माझी 2 एकराची केळीची बाग पूर्णपणे ह्या 5 दिवसाच्या पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. त्याला अंदाजे 6 लाख रुपये माझा खर्च आलाय. निर्यातक्षम केळीचं मी उत्पन्न घेतो आणि आजच्या रेटप्रमाणे माझे 12 ते 15 लाखाचे नुकसान झालेले आहे. आणि ह्याची दखल कुठं मायबाप सरकारने घ्यावी. जोरदार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यात मोठं नुकसान झालंय. मान्सूनपूर्व पावसानं ज्वारी पिकाचा हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडून हिरावलाय. पावसामुळे काळवंडलेल्या ज्वारीला अक्षरशः कोंब फुटलेत. तेलारा तालुक्याच्या हिंगणी गावातील एका तरुण शेतकऱ्यानं यावरून कृषी मंत्र्यांना खडे बोल सुनावले. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिले आहे की लवकरात लवकर पंचनामे स्थानिक प्रशासनाने करावे. पण आपले आणि याच्यानंतर जाऊन राजकीय विषय जर म्हटला तर हे एवढं वाया गेलं तरी कोणाला चिंता नाही. आणि आदरणीय कोकाटे साहेब म्हणतात, जे कृषी मंत्री आहेत बाकीकडे, की पीक कर्ज कशासाठी घेतलं जाते, तर पीक कर्ज याच्यासाठी घेतलं जाते साहेब, की या सगळ्या वाया गेलेल्या पिकाच्या छाताळावर पाय ठेवून पुन्हा हे वावर तयार करायचं आहे. त्यासाठी पीक कर्ज घेतलं जातं. कोणते लग्न समारंभ करण्यासाठी पीक कर्ज घेतलं जात नाही. लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झालाय. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. काढणीला आलेल्या शेती पिकाचं देखील नुकसान झालंय. कांदा, टरबूज याचं नुकसान झालंय. ज्वारी पीक देखील पूर्णपणे पाण्यात गेलंय. पावसात ज्वारी भिजल्यानं संपूर्ण ज्वारीचे दाणे काळे पडले. टोमॅटोचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झालाय. लातूर जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान आहे. ही पूर्ण ज्वारी काळी पडली आहे. खाली पडलेली पूर्ण ज्वारी वापरून निघाली. आता त्याला काढता बी न सोडता बी नाही गेले. आता आम्हाला इतकी बिकट परिस्थिती आहे पाण्यामुळे. कंटिन्यू 15 दिवस झाला पाऊस चालू आहे. कांदा पण गेला आणि ज्वारी पण गेली. आता पेरायला पण येत नाही पुढल्या सीझन. याच्यामध्ये काय मागणी सरकारने याच्याकडे थोडं पंचनामा करून मोहम्मदला द्यावा आहे अन्नाला. कारण आमची परिस्थिती आता पुढे पेरायला सुद्धा नाही. ही कारण कापणं आणि पेरणं पैसे सुद्धा नाही त्यासाठी. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यामध्ये 2 दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. परतूर तालुक्यातील पाटोदा गाव या गावातील शेतकरी नाथाजी खवल यांची तब्बल 1 एकर कोथिंबीर जे पीक आहे ते सगळं पाण्यात गेलं. विक्रीला आलेलं कोथिंबीर पावसात भिजल्यामुळे या शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय. शासनानं तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. माझ्या शेताला खेटून एक कसुरा नदी गेलेली आहे. त्या नदीनं रात्री एवढं रूप धारण केलं होतं. माझ्या शेतामध्ये पूर्ण पाणीच पाणी होतं. माझ्या आजूबाजूला सगळ्या शेतकऱ्याकडे पाणी होतं आणि माझं हात तुषार होऊन गेलंय. सध्या मला फक्त ह्या दांड्या हाती लागलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, माझी कोथिंबीर आता काढायला आली होती 8 दिवसापूर्वी. हिच्यावर मी बिभरण ठरवलं होतं. येणारं बिभरण माझं याच्यावर होईल असं मी ठरवलं होतं. ही पूर्ण कोथिंबीर खराब झाली आहे. पुढची बातमी जालना जिल्ह्यातूनच आहे. पुराच्या पाण्यातून पूल ओलांडण्यास बैलांनी नकार दिला आणि मालकाचा जीव वाचला. 4 दिवसांपासून जालन्यातील घनसावंगी तालुक्यात झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. त्यातच पुलावरून पुराचं पाणी वाहत असताना 2 शेतकऱ्यांनी आपले बैल पुराच्या पाण्यातून नेण्यासाठी प्रयत्न केला. पूर्ण ताकद लावून देखील बैलांना पूल ओलांडण्यासाठी नकार दिला. शेतकऱ्याला पुराच्या पाण्याचा धोका नाही दिसला, पण बैलांना मात्र तो दिसला. आज आपण जय जवान जय किसान अशा प्रकारे शेतकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे जीव धोक्यात घालून हा आहे घनसावंगी तालुक्यातील विकास. घनसावंगी तालुक्यातील पहिले बारामती 1 आता बारामती 2 आहे.
सोलापूरच्या भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे. नदीच्या पात्रात शाळकरी मुलांची स्टंटबाजी पाहायला मिळाली. पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना देखील ही मुलं पाण्यात अगदी बिनधास्तपणे उड्या मारत आहेत. हा पोहण्याचा मोह या मुलांच्या जीवावर बेतू शकतो, त्यामुळे प्रशासनानं कारवाई करण्याची गरज आहे. पुढची बातमी धाराशिवमधून. कळंब शहर आणि तालुक्यात नागरिकांची जलवाहिनी असलेली मांजरा नदी मे महिन्यातच दुथडी भरून वाहू लागली. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे मांजरा नदीला पूर आलाय. खरीप पिकांना याचा फायदा होणार. काही दिवसांपूर्वीच कोरडं पडलेलं मांजरा नदीचं पात्र आता ओसंडून वाहू लागलंय, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. मुसळधार पावसामुळे मांजरा नदीला पूर आल्याचे आपण दृश्य बघतोय. कळंब तालुक्यातील ही नदी भरभरून वाहू लागल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे मांजरा नदीला पूर आलाय. खरीप पिकांना याचा फायदा होणार. काही दिवसांपूर्वीच मांजराचं पात्र कोरडं होतं, मात्र आता ते ओसंडून वाहू लागलं. बातमी सोलापूर जिल्ह्यातून. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे वडापूर बंधारा ओव्हरफ्लो झालाय. बंधाऱ्याला जोडणारा रस्ताच वाहून गेल्यानं वडापूर सिद्धापूर गावाचा संपर्क तुटलाय. नदीकाठावरील शेतामध्ये देखील पाणी शिरल्यानं नुकसान झालेलं आहे. प्रत्येक वर्षी हा बंधारा धुवून जातोय. प्रत्येक वर्षी हाच वरड आहे आणि प्रत्येक वर्षी कारखाना जकराय कारखाना आणि सिद्धापूरचे आपलं आडज मालक हे दोघेजण मिळून हे प्रत्येक वर्षी भरून घेतात. शासनाचं याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. शासनाचं काहीच काम नाही. कागदावर ठेकेदार निघालाय, ठेका निघालाय असं तसं पाठवतात आणि गावाकडे पूर्ण आमच्या नदी बंधाऱ्याकडे पूर्णपणे लक्ष नाही यांचं. शासनानं त्वरित लवकरात लवकर ते आम्हाला खड्डे बुजवून द्यावेत. आमचे वाहन चालू व्हावं असं करून द्यावं. सोलापूर नंतर आता बीड जिल्ह्यात काय स्थिती आपण पाहूया. बीडच्या आष्टी तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडलाय, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत. आपण बघूया, कांदा, केळी, डाळिंब यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झालेला आहे. आता हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे, त्यामुळे आता पुढे शेतकरी वर्ग निराश झालेला आहे. केळी, डाळिंब, कांद्याला मोठा फटका बसलेला आहे. लाखो रुपये खर्च केला, मात्र निसर्गानं सर्व हिरावून घेतलंय. शासनानं आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धामणगाव येथील केळी, डाळिंब आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे. आपण दृश्यामध्ये बघू शकतो की फळबागांमध्ये किती नुकसान झालेलं आहे. अनेक फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. केळीच्या बागा देखील उद्ध्वस्त झाल्यात. डाळिंबाला देखील फटका आहे. सलग पाऊस असल्यामुळं सगळ्या त्याची मुळी सडायला लागली आणि बागा आता पूर्ण करपाचा प्रादुर्भाव वाढायला लागलाय. सरकारचं काही नुसतं कर्जमाफीचं आश्वासन देतंय, कुठली काही मदत नाही. तर सरकारने कमीत कमी याला मदत करावी एवढी अपेक्षा आहे. सगळं उन्मळून झालाय, भाग पडलाय सगळा. 8-10 दिवस झाला पाऊस चालू आहे सारखा. माझ्याकडे अजून 2.5 एकर डाळिंबाची बाग आहे, त्याच्यात बी 3 दिवस झालं पाणी साथ. अजित पवारांच्या तर वक्तव्याकडे वळूया. गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालंय. ज्यांच्या घरात पाणी गेलंय त्यांना 10,000 रुपये देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. लवकरच नुकसानीचे पंचनामे होतील असा विश्वास सुद्धा अजित पवारांनी व्यक्त केला. आता धान्य द्यायची सुरुवात केली. धान्य मिळालं का आता 10,000 रुपये ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना देतोय. त्यांना आता 11-11:30 पुढे फोन लावून द्या, मी त्यांना सगळ्यांना पैसे सोडायला लावतो. ते करतो. आता शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्याची पंचनामे होती. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात झालंय.
त्याच्यावर ते काय एका झटक्यात होणार नाही, त्याला जरा कळ काढावी लागेल. मी त्याच्या मागं आहे. इथं जरी बारामतीत असलो तरी सारखं माझे 2-2 तासाला फोन चालले. इथलंच मी सह्या करून पाठवत आहे. त्याची काळजी करू आणि जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात शक्यची मदत आम्ही करणार. सरकारच्या आश्वासनाच्या बातमीनंतर वळूया पुढच्या बातमीकडे. 10 दिवस अगोदरच महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालंय, मात्र गेल्या 5 दिवसात पावसानं काही जणांचा बळी घेतलाय. पाहूया 60 सेकंदात बातमी. महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनानं पहिल्याच आठवड्यात कहर केलाय. गेल्या 5 दिवसात म्हणजे 24 मे ते 28 मे या कालावधीत राज्यात मुसळधार पाऊस आणि वादळामुळे 21 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झालेत. बहुतेक मृत्यू हे वीज कोसळल्यामुळे झालेत, जिथे 8 जणांना अकाली जीव गमवावा लागला. तसंच 22 प्राणी दगावलेत. सर्वाधिक मृत्यूची नोंद पुणे आणि नांदेड जिल्ह्यात करण्यात आली. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या सर्व नुकसानग्रस्तांना, शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जे काही मदतीचे नॉर्म्स आहेत आणि राज्याचे जे मदतीचे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केला आहे सर्व कलेक्टर आणि सर्व विभागाला. तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पूरस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. काही ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरून शेतमाल आणि इतर साहित्य. पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज पुन्हा एकदा त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या शरद पवारांचं कौतुक केलंय. फडणवीसांनी शरद पवारांबाबत अनेक गोष्टी आवडतात असं सांगितलंय. तसंच ते जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करत राहतात असं म्हणत फडणवीसांनी शरद पवारांचं कौतुक केलंय. तर खासदार संजय राऊतांनी यावरून फडणवीसांवर निशाणा साधलाय. कौतुकासाठी दिल्लीची परवानगी घेतली असेल असं राऊतांनी म्हटलं. और बहुत सी ऐसी चीज़ें कि जो नहीं करनी चाहिए उन्होंने, ऐसा भी मुझे लगता है. बट एक चीज़ जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी. देखिए, पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है, चाहे हारे चाहे जीते, किसी भी सर्कमस्टांसेस में वो काम करते रहते हैं. फडणवीसांच्या विधानानंतर आता खडसेंच्या विधानाकडे वळूया. राष्ट्रवादीतून अजितदादा पवार यांचा गट वेगळा झाल्यानंतर मला देखील ऑफर आली होती, पण आपण शरद पवारांसोबत असून त्यांच्या सोबतच राहणार असल्याचं, त्यामुळे आपण या ऑफरला नकार दिला असा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केलाय. अमोल विटकरांच्या माध्यमातून ही ऑफर देण्यात आली होती, पण आजही शरद पवारांसोबत आहे आणि उद्याही शरद पवारांसोबतच राहणार असं खडसेंनी स्पष्ट केलं. अजितदादाकडे येण्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस शरद पवार साहेबांकडून अजितदादाकडे वेगळा झाला त्या कालखंडामध्ये मला आपले आमदार विटकरी साहेब वगैरे यांच्या माध्यमातून ऑफर आली होती की तुम्ही अजितदादा गटामध्ये या, परंतु त्या कालखंडामध्ये मी शरद पवार साहेबांचा साथ सोडणार नाही असं त्यांना सांगितलं होतं आणि विनंती केली होती की मी शरद पवार साहेबांबरोबरच राहणार आहे आणि आजही मी शरद पवार साहेबांबरोबर आहे, उद्या मी शरद पवार साहेबांकडे राहण्याचा प्रयत्न. राज्यभरातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर पुढची बातमी आता राजधानी नवी दिल्लीत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या विधानामुळे पाकची झोप उडाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा काय निर्धार आहे पाहूया 60 सेकंदात बातमी. थेट पाकिस्तानला हादरून सोडलं. भारतानं आता आणखीन एक पाऊल पुढे टाकत पाक व्याप्त काश्मीरमधील नागरिक आमचे बांधव असल्याचं म्हटलंय. पाकिस्तानशी फक्त दहशतवाद आणि पीओकेवर चर्चा होईल असं सांगत संरक्षण मंत्र्यांनी शत्रू राष्ट्राला इशारा दिलाय. पाक ऑक्युपाइड कश्मीर के लोग वो हमारे अपने हैं, हमारे परिवार का हिस्सा है और हमें यह पूर्ण विश्वास है कि हमारे वो भाई जो आज हमसे भौगोलिक और राजनीतिक रूप से अलग हैं, वो भी अपने स्वाभिमान, आत्मा की आवाज और स्वेच्छा से भारत की मुख्य धारा में कभी न कभी जरूर वापस लौटेंगे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पीओकेतील मुझफ्फराबाद आणि कोटली येथील दहशतवादी अड्ड्यांना बेचिराग करून टाकलं. आता पीओके ताब्यात घेतल्याशिवाय भारत शांत बसणार नाही. त्यासाठी आगामी काळात भारत काय रणनीती आखतंय ते पाहणं महत्त्वाचं आहे. पुढची बातमी आता अपघाताची. सोलापूर हैदराबाद रोडवरील रूपा भवानी मंदिराजवळ सोलापूर टेक्सटाईल समोर भीषण अपघात झालाय. डीमार्ट समोर रोडनं शिळगीकडे जाणाऱ्या दुचाकीला
पुण्याकडे जाणाऱ्या जीपनं जोरात धडक दिली. या दुचाकीवरील दोन्ही महिला रस्त्यावर पडल्या. रोहिणी पुप्पल आणि उषा वाघ असं अपघातात जखमी झालेल्या महिलांची नाव आहेत. भरधाव येणाऱ्या जीपचे समोरील टायर फुटल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही दुर्घटना घडली. या जीप महामार्गाच्या दुभाजकाला धडकली आणि दुर्घटना घडली. बोलेरो कारची धडक आहे. या अपघातामध्ये 2 महिला जखमी झाल्या. त्या अपघाताचा आता सीसीटीव्ही समोर आलेला आहे. दोन्ही जखमी महिला यांच्यावर आता सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहिणी पुप्पल आणि उषा वाघ असे या अपघातात जखमी झालेल्या महिलांची नाव आहेत. सोलापूर हैदराबाद रोडवरील रूपा भवानी मंदिरासमोर हा भीषण अपघात झाला. बातमी तर राजस्थानची अंगावर काटा आणणारी बातमी आहे. ज्याचा कोणी विचारही केला नसेल अशी घटना फक्त 7 सेकंदात घडली आहे. टोल प्लाझाचं छत चक्क हवेत उडालं. एखादा पतंग उडावा असं हे छत अचानक दूर जाऊन कोसळलं. सुदैवानं वाहनांची रांग नसल्यानं मोठी जीवितहानी टळली. ही अंगावर काटा आणणारी घटना राजस्थानच्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या टोल प्लाझावरची आहे. दुर्घटना जेव्हा घडली, जेव्हा छत कोसळलं तेव्हा सुदैवानं तिथे वाहनं नव्हती, त्यामुळे जीवितहानी टळली. 7 सेकंदाचा हा थरार आता समोर आलाय. टोलचं चक्क छतच उडालं. आता या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी स्थानिक प्रशासनाने. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकतंच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर दिल्लीहून मुंबईला परतताना विमानात एक सुंदर क्षण अशोक सराफ यांना अनुभवायला आला. अशोक सराफ यांच्या फ्लाईट कॅप्टन भाचीनं त्यांचा खास अनाउन्समेंट करत सन्मान केला. अशोक मामा यांना मिळालेला हा आदर पाहून आणि त्याचा अभिमान वाटतो अशी त्यांची फ्लाईट कॅप्टन भाची आदिती परांजपेनं म्हटलंय. ये उड़ान आज मेरे लिए बहुत खास है. मेरे अंकल श्री अशोक सराफ हमारे साथ इस विमान में यात्रा कर रहे हैं, जिन्हें हाल ही में भारत सरकार ने पद्मश्री से सम्मानित किया है. और मुझे गर्व है कि आज मैं उन्हें मुंबई तक फ्लाई कर रही हूँ. मैं आप सभी से रिक्वेस्ट करती हूँ कि प्लीज तालियों से आप उनका अभिनंदन करें और उनका स्वागत करें. आता पुढच्या बातमीकडे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलंय. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित झालेल्या पुंछ आणि इतर भागांसाठी केंद्र सरकारनं ठोस मदत करावी अशी त्यांनी मागणी केली. त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्रानं पॅकेज तयार करावं अशी विनंती राहुल गांधींनी एका पत्राद्वारे केंद्र सरकारला केली. राहुल गांधींनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलंय. पुनर्वसनासाठी केंद्रानं पॅकेज तयार करावं. पुंछ भागात जो पाकिस्तानने गोळीबार केलाय या संदर्भात त्यांनी पत्रात नमूद केलेलं आहे.